केली होती. दुर्दैवाने त्याच्यानंतर कोरोना आला म्हणून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांचे 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी होती ती आम्ही द्यायला सुरुवात केली आणि आमचं सरकार पाडलं गेलं. एकूण जर का अर्थसंकल्प पाहिला तर 7-12 तर कोरा झालेला नाहीच आहे. लाडक्या बहिणींचं जे काय भरीव 2100 रुपये देणार होते त्याचा कुठे उल्लेख नाही आहे. कॉन्ट्रॅक्टरसाठी मात्र ठोस योजना आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी अगदी डिटेलमध्ये त्याचा कुठून कुठे मार्ग किती होणार आहे, किती कोटींचा होणार आहे, या कॉन्ट्रॅक्टरसाठी ठोस योजना आहेत. शेतकऱ्यांसाठी आणि बाकी म्हणजे कामगार असतील, शेतकरी असतील यांच्यासाठी मात्र हा फसवा अर्थसंकल्प आहे. थोडक्यामध्ये विकासाचं मृगजल दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे. प्रत्येकाला आता काही दिवसानंतर कळेल की या अर्थसंकल्पाने त्याच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे. मला असं वाटतं एकतर राज्याची आर्थिक परिस्थिती ही कशी आहे हे सगळेजण जाणत आहेत. कर्ज काढून फटाके वाजवणारा हा अर्थसंकल्प आहे. त्यातून मला नाही वाटत राज्याचं काही हित चाललं जाईल. आणि शेतकऱ्याचं जर भलं खरंच करायचं असेल तर पात्र अपात्र ही जी काही त्यांनी शाब्दिक खेळ केलेला आहे तो तसा न करता ज्याप्रमाणे आम्ही कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत कर्जमुक्त केलं होतं तसं त्यांनी किती तारखेपासून 30 सप्टेंबर म्हटलंय, पण पहिली म्हणजे आमचं सरकार येण्याच्या आधी जी योजना यांनी जाहीर केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ती अजून सुरू आहे. अर्थसंकल्पामध्ये वारंवार 2047चा उल्लेख झाला तर आत्ताची कर्जमुक्ती 2047 पर्यंत तरी पूर्ण करणार का हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगावं की या तारखेपर्यंत ही कर्जमुक्ती आम्ही पूर्ण करू. कर्जमाफी सोडून दुसरं वेगळं काही जाणवलं तुम्हाला या बजेटमध्ये? जरा थापांची लेवल वाढले. थापाचे उन्नत महामार्ग झालेले आहेत थापांचे. मी म्हणजे म्हटलं ना की विकासाचं मृगजळ 2047 कोणी बघितलेलं आहे. आत्ता शेतकऱ्याच्या हातात काय पडणार आहे, आत्ता जो मध्यम वर्गीय आहे त्याच्या हातात काय मिळणार आहे, जो नोकरी करणार आहे, नवीन जी तरुणी आता शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात जाणार आहेत त्यांना काय मिळणार आहे. नुसतं त्याच्यासाठी योजना जाहीर केलेल्या आहेत पण त्या योजनाचा पाठपुरावा कधी करणार आणि त्या योजना पूर्ण कशा होणार, त्याच्यासाठी निधी या ज्या काही योजना जाहीर केल्या आहेत निधी कुठून आणणार, म्हणून मी म्हटलं ना की कर्ज काढून फटाके वाजवल्यासारखा अर्थसंकल्प आहे. लाडकी बहीण योजना सुरू राहणार म्हटलं मात्र जे 2100चं आश्वासन दिलं होतं हे कुठेही या नाही ठोस त्याच्यामध्ये काहीच नाहीये. मी म्हणूनच म्हटलं ना की कॉन्ट्रॅक्टरसाठी ठोस योजना आहेत. किती हा महामार्ग किती हजार कोटींचा असेल, तो महामार्ग किती हजार कोटीचा असेल,